मित्रांनो, रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. आज सकाळी सकाळी 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता हा जो मी आहार घेत आहे तो अतिशय सुंदर असा आहार. ह्या ठिकाणी पहा, भाजी आहे, ह्या ठिकाणी मटकी आहे, ह्या ठिकाणी टोमॅटो आहे आणि एक सुंदर प्रकारची गव्हाची चपाती आहे. तर विषय असा आहे की हे जे आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे ते अन्न आपल्याला जिथून आलेलं आहे, ज्या शेतामध्ये ती भाजी पिकवलेली आहे, ज्या शेतामध्ये ती भाजी पिकवताना तो शेतकरी असेल, तो शेतकऱ्यांनी जी कष्ट घेतलेले असतील, त्या भाजीला पाणी दिलेलं असेल, खत दिलेलं असेल, रात्री आणि दिवसा त्याला काहीतरी दारे धरलेले असतील, पाणी दिलेलं असेल, दुकानामध्ये गेलेलं असेल, ते बी आणलेलं असेल, त्याची धडपड त्या भाजी तयार करत असताना, तर मळामध्ये भाजी उत्पन्न तयार करत असताना, उपलब्ध करत असताना ती भाजी, त्याची कष्ट किती असतील, त्याची धडपड किती असेल. त्यानंतर जी मटकी आहे, ती मटकी तयार करत असताना त्या शेतकऱ्याची धडपड किती आहे. तर टोमॅटो आहे, त्या टोमॅटोला त्याने सांभाळत असताना, जोपासत असताना, ती चपाती आहे, ती चपातीमध्ये जे गहू आहेत ते गहूला दारे धरत असताना, त्याला त्या शेतीची मशागत करत असताना त्याने हे सर्व पिकवलेलं आहे आणि पिकवलेलं असताना त्याने ते बाजारामध्ये आणलेलं आहे. त्याला व्यवस्थित त्या बाजारामध्ये बाजार भाव मिळालेला आहे की नाही ते आपल्याला सांगता येणार नाही, परंतु त्याची कष्ट आणि त्याची मेहनत खूप आहे. त्याबद्दल एक वेळेस तरी या आपल्या ताटामध्ये अन्न आलेलं असताना त्याचं आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्या शेतकऱ्याचे आभार मानले पाहिजेत की त्या शेतकऱ्यामुळं आज जे ताटामध्ये जे अन्न आहे ते शेतकऱ्यामुळं आहे आपल्या ताटामध्ये. प्रथमतः आपण त्या शेतकऱ्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे की तुझे कष्ट आहेत, तुझी मेहनत आहे, तुझी जी धडपड आहे, रात्रंदिवस त्याच्यामध्ये जीव ओतून तू ती शेती पिकवतो आणि आम्हाला या ताटामध्ये अन्न देतो. खरोखर त्या शेतकऱ्याची पहिले तर आपण आभार मानले पाहिजे, कृतज्ञता त्या शेतकऱ्याची व्यक्त केली पाहिजे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं झाल्यानंतर तो आपण ती जो काही भाजी असेल, चपाती असेल, टोमॅटो असेल, मटकी असेल, ती घेऊन येतो. जो दुकानदार, जो कोणी व्यक्ती आपल्याला ती देतो त्याचेसुद्धा आपण आभार मानले पाहिजेत, कारण तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला देण्याचं काम करत असतो. त्याच्या मनामध्ये भाव असतात की माझ्याकडून चांगलं काय देता येईल, चांगलं काय बेटर देता येईल ह्या ग्राहकाला, त्या जो विक्रेता आहे त्याचीसुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण घरी आल्याच्यानंतर ही भाजी जो कोणी व्यक्ती बनवतो त्याच्यामध्ये महिलाचा सहभाग असतो. महिला जास्त करून म्हणजे महिला त्याच्यामध्ये जीव ओतून ती भाजी बनवत असतात, त्याच्यामध्ये मन एकाग्र करून ती भाजी बनवत असतात, मटकी बनवत असतात, टोमॅटो, चपाती, त्याचं ते पीठ असतं, ते पीठ मळत असतात. त्या सगळ्या गोष्टी ती महिला करत असते. आपल्या घरामधील जी गृहलक्ष्मी असते ती आपली गृहलक्ष्मी करत असते. तिचेसुद्धा आपण मनापासून आभार मानले पाहिजे की तिने केलं, तिने बनवलं, त्यामुळं तिने जे बनवलं आहे त्यामुळे आपल्या ताटासमोर हे अन्न आलेलं आहे. म्हणून त्या गृहिणीचेसुद्धा, त्या महिलेचेसुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, आभार त्या महिलेचे मानले पाहिजे. तिच्यामुळं आपल्याला हे अन्न भेटले, तिचेसुद्धा आपण मनापासून एकदम हृदयावर हात ठेवून, डोळे बंद करून आभार मानले पाहिजेत. म्हणून आणि आपण जे अन्न आता जे आपण खातो आहे ते भगवंताची कृपा आहे, ते भगवंतामुळं, त्याची योजना आहे, त्या योजनेमुळं आज आपल्यापुढे हे सुंदर प्रकारचं अन्न आपल्याला मिळत आहे. त्या भगवंताची सुद्धा आपण कृतज्ञताने आभार मानले पाहिजेत की आज हे काही नाही, चपाती किंवा हे टोमॅटो किंवा ही मटकी, ही भाजी सुद्धा नाही काही, आजही फुटपाथवर जगत आहेत. आज त्यांच्या नशिबामध्ये भाकर नाही, त्यांच्या नशिबामध्ये मटकी नाही, टोमॅटो नाही, भाजी नाही, अजिबात नाही, ते आपल्याला मिळत आहे. त्याच्याबद्दलही आपण ह्या सगळ्या गोष्टीविषयी आभार मानले पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून आपल्यापुढे आज सुंदर अशा प्रकारचं ताट मिळत आहे. त्याच्याबद्दल आपण त्या निसर्गाचं, त्या ब्रह्मांडाचं, त्या विश्वाचं, त्या प्रकृतीचं, या नेचरचं आणि भगवंताचं, ज्याच्यामध्ये हे सर्वजण सहभागी आहेत, त्यांचं, शेतकऱ्याचं, महिलेचं, विक्रेत्याचं, ग्राहकाचं, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे. तिथपासून ते अन्नधान्य आलेलं आहे ना आपल्या पोटामध्ये, ते जाणार आहे
आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा त्याचं रक्त चांगल्या प्रकारे तयार होईल अशी मनामध्ये एक भाव तयार होऊन आपण त्याचंही आभार मानलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि तशा प्रकारे अन्न ग्रहण केलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आणखीन आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि एक समाधान मनाला मिळेल. एवढंच या व्हिडिओतून सांगण्याचं उद्दिष्ट होतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.